आजची मीटिंग एवढ्यासाठी आम्ही घेतली होती की जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, जे चळवळीतले आहेत, त्यांनी ह्यावेळी पहिल्यांदा इलेक्शन प्रोसेसमध्ये इतका सहभाग घेऊन हे इलेक्शन लढवलं आणि जनतेची जी एक चे प्रश्न इलेक्शनच्या कंडक्टच्या वरती होते, इलेक्शन ज्या पद्धतीनं केलं जातं आहे आणि त्याच्यात ज्या आम्हाला उणिवा दिसल्या त्याच्या बाबतीत चिंता प्रकट करायला आणि आम्ही जे इलेक्शन कमिशनर्स बरोबर गोष्टी केल्या त्याच्या बाबतीत लोकांपर्यंत ते पोचवायसाठीच आम्ही एकत्र झालो होतो. आणि हे इलेक्शन रिझल्टमध्ये कोण जिंकतं आहे आणि कोण हारतं आहे ह्याच्यात एवढा हे नव्हतं, पण ह्याच्यात हे आमची कोशिश होती की इलेक्शनमध्ये नागरिकांचा असर किती प्रभावकारक होऊ शकतो आणि नाही होऊन दिला जातो त्याच्या बाबतीत बोलायला आम्ही एकत्र झालो. भारतीय इलेक्शन कमिशन इंडियन गव्हर्नमेंटच्या हातातलं कठपुतली बनले असं वाटतं? एकदम असा अनुभव होतोय आणि आम्ही जे इलेक्शन कमिशनरांना भेटलो त्यांनी पण हे कबूल केलं की आम्ही लोकांचा विश्वास हरवून बसलो. लोकांचा विश्वास जिंकण्याचा आमचा प्रयास निष्फळ झाला. हे एक फार प्रगल्भ त्यांचं स्टेटमेंट आहे की लोकांना इलेक्शन किती निष्पक्षप्रमाणे होऊन राहिलं त्याच्यावर आता विश्वास राहिला. मुंबईमध्ये काही ठिकाणी मतदान एकदम स्लो झालं, काही ठिकाणी अनेक मतदार याद्यामध्ये घोळ होता. हे याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, ह्याच्यात एक कट दिसून येतो आहे की इलेक्शन प्रोसेस स्लो करून टाकला होता. की मी जितक्या बूथमध्ये पाहिलं तिथे सगळीकडे हेच गोष्ट होती की ह्या वेळेला फार टाईम लागत होता वोट टाकण्याच्या प्रोसेसमध्ये आणि त्याच्यामुळे की काही लोक तिकडे जाऊन परत आली वोट टाकल्याशिवाय आणि ह्याच्यात एक पॅटर्न दिसून राहिली आणि ते चिंताजनक. धर्माच्या नावावर मतदान मागणं आणि हेट स्पीच याच्या संदर्भात जर विचार बघायला गेलं तर हा एक वेगळा भाग आहे. याकडे कसं बघा, ह्याच्यात एक आशा अशी आहे की हेट स्पीच आणि धर्माचा प्रयोग करून चुकणी प्रचार केला जातो. त्याच्यात जर इलेक्शन कमिशनकडून आम्हाला कारवाईची हमी भेटली नाही तर कोर्टाची पायरी चढू शकतो आणि इलेक्शन नेगेट करण्यासाठी त्याच्या कोर्टाचा आदेश पण आम्ही घेऊ शकतो. म्हणून ते दोन्ही प्रयत्न चालू राहतात. अशा परिस्थितीमध्ये विरोधकांवरती जास्त करून गुन्हे दाखल होत आहेत, तर सत्ताधाऱ्यांकडे कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. हे तर अगदी स्पष्टपणे दिसतंय की सत्ता पक्षावर इलेक्शन कमिशनची मेहरबानी जास्त आहे. शेवटचा प्रश्न, अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा आता समावेश करण्यात आलेला, याकडे कसं? हे फार चिंताजनक आहे, कारण ही मोहीम वाजपेयी होते तेव्हापासून बत्राला बसवून टेक्स्टबुक्समध्ये इतिहास बदलण्याची कोशिश त्यांनी सुरू केली होती आणि आता एकदमच जोरशोरात ते होऊन राहिले आणि हे चिंताजनक आहे, कारण आपलं भविष्यावरती प्रश्नचिन्ह होऊन गेलं आहे.